नमस्कार. आज आपण चांदी अस्वल या प्राण्याची माहिती घेणार आहोत. कारण हा प्राणी सहसा जंगलामध्ये कोणालाही दिसत नाही. हा अतिशय दुर्मिळ असा हा प्राणी आहे आणि तो अतिशय कणखर आणि धाडसी देखील आहे. वाघ, सिंह हे देखील त्याला घाबरतात. भारतातील जंगलामध्ये आढळणारा हा वैशिष्ट्यपूर्ण असा प्राणी, त्याला इंग्रजीमध्ये हनी बॅजर किंवा रॅट हनी बॅजर असं म्हटलं जातं. मराठीत चांदी अस्वल किंवा बाजरा या नावाने त्याला ओळखले जाते. वर्षानुवर्ष जंगलामध्ये तो भटकंती करतोय, पण तो फार कमी दिसतो. इतका तो दुर्मिळ झालेला आहे. त्याचा वावर असलेल्या भागामध्ये कॅमेरा ट्रॅप लावून वन्यजीव अभ्यासक आणि वन विभाग त्याची छायाचित्र किंवा व्हिडिओ मिळवण्याचा प्रयत्न करतात. चांदी अस्वल हे प्रामुख्याने आफ्रिका, आशिया, भारत, नेपाळ आणि तुर्कस्तानच्या काही जंगलामध्ये आढळतो. भारतात मात्र हिमालयाच्या पायथ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व जंगलामध्ये पाहायला मिळतो. सोप्या भाषेत सांगायचे तर चांदी अस्वल आकाराने मांजरापेक्षा थोडे मोठे आणि कुत्र्यापेक्षा लहान असते. त्याचे शरीर बळकट असते. डोक्यापासून शेपटीपर्यंतचा भाग करडा ते फिक्कट पिवळा किंवा पांढरा असतो. या उलट खालचा भाग तपकिरी किंवा काळा असतो. आफ्रिकेतील हनी बॅजरच्या रंगामध्ये थोडा फरक असून ते अधिक गडद रंगाचे असतात. हे प्राणी बीळ करून किंवा दगडाच्या कपारीमध्ये राहतात. ते निशाचर असल्याने रात्री जोडीने भटकंती करतात. चांदी अस्वल जमिनीवरच राहत असले तरी शिकारीच्या शोधात अनेकदा ते झाडावरही चढते. लहान मोठे कीटक, बिळात राहणारे लहान सस्तन प्राणी, पाली, सरडे, कासवे व विषारी अगर बिनविषारी साप हे त्यांचे खाद्य आहे. अनेकदा मेलेले प्राणी देखील ते खातात. त्यांना मध खूप आवडतो, म्हणूनच बहुधा त्यांना हनी बॅजर या नावाने ओळखले जाते. हनी बॅजर उत्तम शिकारी असतात. त्यांची नख किंवा दात तीक्ष्ण बळकट असतात. त्यांचे कातडे कणखर असल्याने त्यांची शिकार करणे शत्रूसाठी अवघड जाते. साळींदराचे काटे किंवा मधमाशांच्या चाव्याचाही त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. यापूर्वी भारतात हनी बॅजरला पकडून पाळण्याचे प्रयोग काहींनी केले होते, पण ते अयशस्वी ठरले. वन विभागातर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या प्राणी गणनेच्या वेळी वन्य प्राणी प्रेमींना मेळघाटमध्ये काही वर्षापूर्वी चांदी अस्वल दिसले होते. त्यानंतर मात्र त्याचा कोठेही आढळ दिसून आलेला नाही आहे, कारण हा अतिशय दुर्मिळ असा प्राणी आहे. या प्राण्यावर अजून संशोधन करण्याची गरज आहे. जंगलामध्ये ज्याला हा प्राणी दिसेल तो नशीबवानच म्हणायला हवा. धन्यवाद.